रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाने सांगितले की जर मनुष्याने या दोन गोष्टी समजून घेतल्या तर मुलांचा मृत्यू देखील टळेल. कितीही कठीण संकट असू द्या, त्यापासून मुक्ती मिळवाल. भगवान श्रीकृष्ण द्वारकेतील राजभवनात विश्रांती घेत होते, तेव्हा सत्यभामा तिथे पोहोचते. सत्यभामाला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, तुझे स्वागत आहे. आज कोणत्या उद्देशाने तुम्ही इथे आला आहात? तेव्हा सत्यभामा म्हणते, हे परमेश्वरा, माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होत होता. त्या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करण्यासाठी मी इथे आले आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तुमच्या मनात कोणताही प्रश्न असो, न डगमगता विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देऊ. तेव्हा सत्यभामा म्हणते, हे भगवान, त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्या माणसाने समजून घेतल्या तर मुलांवर येणारे आकस्मिक संकट जसे की मृत्यूसुद्धा टाळले जाऊ शकतात? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगत आहे. जी कथा ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तेव्हा देवी सत्यभामा म्हणते, हे भगवान, तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा. मी ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकेल. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो व्यक्ती ही कथा पूर्ण ऐकतो, त्याला समजून घेतो त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्यामुळे मुलांचा मृत्यू देखील टळेल, त्याच्याकडे सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होईल. मित्रांनो, जर भगवान श्रीकृष्णांवर खऱ्या भक्तिभावाने विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण भगवान श्रीकृष्ण त्याला भरभरून सुख शांती देतील. मित्रांनो, चला कथेला सुरुवात करूया. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, प्राचीन काळातील गोष्ट आहे. एक काशी नावाचे प्रसिद्ध शहर आहे, ज्याला महादेवाची नगरीसुद्धा म्हणतात आणि काशीचे देवनगरी म्हणून पूजासुद्धा केली जाते. त्या काशीनगरीत देवराज नावाचा राजा राहत होता. राजा देवराज हा अतिशय धार्मिक व्यक्ती होता. राजा देवराज यांची एक अतिशय धर्मनिष्ठ सुसंस्कृत एक राणी होती. राणीचे नाव सावित्री देवी होते. पती पत्नी दोघेही भगवान शिवाचे महान भक्त होते. शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जाणे हा त्यांचा नित्यक्रम होता. राजा देवराज धर्माने आपले राज्य चालवत होते. राज्यात कोणतेही दुःख नव्हते. सर्व लोक सुखसमृद्धीने भरलेले होते. सगळीकडे आनंद पसरलेला होता. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, सत्यभामा, अशा रीतीने हळूहळू काही काळ गेला, पण राजाला मूलबाळ झाले नाही. राजाचे वय उलटून गेले होते, पण तरीही त्याच्या घरी मूल झाले नाही. एके दिवशी पहाटेच्या सुमारास राजा आपल्या नगरातून त्याच्या रथावर स्वार होऊन वेगाने निघाला होता. तिथेच एक स्त्री त्याच्यासमोर झाडू मारत होती. राजाला येताना पाहून त्या स्त्रीने तोंड फिरवले, बाजूला जाऊन उभी राहिली. त्या स्त्रीचा असा व्यवहार राजा देवराजाला आवडला नाही. त्यावेळी राजा शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जात होता, त्यामुळे तिला काही बोलला नाही. पण राजा दरबारात आल्यावर त्यांनी एका सैनिकाला बोलावून सांगितले, तुम्ही त्या झाडू मारणाऱ्या स्त्रीला जाऊन बोलवा, मला तिच्याशी बोलायचं आहे. तेव्हा तो शिपाई झाडू मारणाऱ्या स्त्रीच्या घरी जातो, जिने राजाला पाहून तोंड फिरवले होते. शिपाई म्हणाला, राजांनी तुला दरबारात बोलावले आहे. ती झाडू मारणारी स्त्री मनात विचार करू लागली की राजाने आदेश दिला आहे, त्यामुळे राजांचा आदेश टाळायला जाऊ शकत नाही, म्हणून जावे लागेल. परंतु पुत्रहीन राजाचे तोंड पाहणे म्हणजे खूप मोठा अपशकुन आहे. तरीसुद्धा नाईलाजाने ती झाडू मारणारी स्त्री त्या शिपायासह राजाच्या दरबारात जाते. काही वेळाने ती जाऊन राजाच्या दरबारात उभी राहते. राजाला नमस्कार करते. राजा म्हणाला, ताई, मला एक गोष्ट सांग. आज सकाळी मी शिवमंदिरात जात असताना मला पाहून तू तोंड का फिरवलेस? तेव्हा ती महिला म्हणाली, हे राजा, तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली तरी चालेल, पण राजा, मी सत्य काय तेच बोलेल.
परमपवित्र आणि श्रेष्ठ राजपुरोहित येथे उपस्थित आहेत. मी चुकीचे बोलले तर तुम्ही त्यांना विचारू शकता. सकाळी सकाळी जर तुमचा चेहरा कोणी पाहिला तर त्याचा संपूर्ण दिवस खराब जातो, कारण तुम्ही पुत्रहीन आहात. म्हणूनच तुम्हाला पाहून मी तोंड फिरवले. मित्रांनो, हे ऐकून राजा देवराजाला खूप दुःख झाले. तो आश्चर्यचकित झाला की आणि मनात विचार करू लागला, ही महिला अगदी बरोबर बोलत आहे. जर एखाद्या नगराचा राजा पुत्रहीन असेल तर खरोखरच चांगले नाही. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, राजाने त्या झाडूवाल्या स्त्रीला तिच्या घरी पाठवले आणि मनात विचार करू लागला की आता मला भगवान शिवाकडे जाऊन पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करावा लागेल. मित्रांनो, असा विचार करत राजा आपल्या महालात आला आणि आपल्या राणीला म्हणू लागला, हे राणी, आमच्या नगरातील लोकांना आमचा चेहरा पाहून खूप त्रास होतो, कारण आम्ही पुत्रहीन आहोत. आम्हाला मूलबाळ नाही, वंश नाही. चला आपण दोघे भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन भगवान भोलेनाथाला प्रार्थना करू की आम्हाला पुत्र द्या, पुत्र होऊ द्या. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा. ते दोघे राजा देवराज आणि राणी सावित्री देवी भगवान शिवाच्या मंदिरात जातात आणि तिथे पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ आयोजित करतात. परंतु राजा राणीने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करूनही मूल झाले नाही. राजाचा पुत्रप्राप्ती यज्ञही निष्फळ झाला. येथे यज्ञ करणाऱ्या पंडितांना हे कळून खूप काळजी वाटली की आजपर्यंत जेवढे यज्ञ केले त्यापैकी एकही व्यर्थ गेला नाही. असं वाटत आहे की राजाचे नशीबच खराब आहे. देवाने राजाच्या नशिबात एकही मूल लिहिलेले नाही. त्यामुळे पुत्रप्राप्तीचा यज्ञ देखील निष्फळ झाला आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, राजा देवराज खूप संयमी होते. यज्ञ निष्फळ ठरला, त्यामुळे राजाने अजिबात हार मानली नाही. राजा त्याच्या मंत्र्याला म्हणाला की मंत्री महोदय, माझ्या अनुपस्थितीत तुम्ही राज्य चालवा. मी भगवान शिवाची पूजा करेल. हे ठरवून राजा भगवान शिवाच्या मंदिरात बसतो आणि तपश्चर्या करू लागतो. आणि अशा प्रकारे हळूहळू तपश्चर्या करत राजाला 1 वर्ष निघून जाते. तेव्हा भगवान शिव देखील विचार करू लागले की आता मी या भक्ताकडे जावे. काही वेळाने भगवान शिव त्यांच्या नंदीसह राजासमोर प्रकट होतात आणि म्हणतात, हे राजा, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. तू माझ्याकडून हवे असेल ते माग, मी वरदान देऊ इच्छितो. राजा म्हणाला, हे परमेश्वरा, तुम्ही सर्व ज्ञानी आहात. प्रत्येकाच्या मनात काय आहे हे तुम्हाला माहीत आहे. राजा म्हणतो, हे परमेश्वरा, ज्याप्रमाणे हंसाशिवाय समुद्र अर्थहीन असतो, त्याप्रमाणे पुत्राशिवाय कुटुंब अर्थहीन असते. राजाचे म्हणणे ऐकून भगवान शिव म्हणाले, राजा, तसे तर 7 जन्मात तुझ्या नशिबात मूल नाही. परंतु तू माझी इतकी पूजा केलीस, इतकी भक्ती केलीस, इतकी तपश्चर्या केलीस, म्हणून मी तुला पुत्र देत आहे. पण लक्षात ठेव, मुलाचे वय 25 वर्ष असेल. तो तुम्हाला 25 वर्ष मुलाचा आनंद देईल आणि त्याच्या जागी परत जाईल. राजाने विचार केला, 25 वर्ष तरी मी पुत्रहीन होण्यापासून, कलंकपासून मी दूर राहील. राजा म्हणाला, काहीही असू द्या प्रभू, मला पुत्र द्या. मित्रांनो, भगवान भोलेनाथांनी आपल्या एका रक्षकाला बोलावून 25 वर्ष राजाचा पुत्र म्हणून जन्म घेण्यास सांगितले. मित्रांनो, मंदिरातून भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद घेतल्यानंतर राजा आपल्या राजवाड्यात परतला आणि मंदिरात जे घडले ते राजपुरोहित आणि राणीला सांगितले. भगवान भोलेनाथांनी मला आशीर्वाद दिला. आता लवकरच घरात मुलगा होणार आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, आता हळूहळू वेळ निघून चालला होता आणि भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादानुसार राणी सावित्री देवी गरोदर राहिली. हे पाहून राजाच्या घरात आनंदाची लाट उसळली. राजाला खूप आनंद झाला. भगवान भोलेनाथांच्या या महान रक्षकाने राजाचा पुत्र म्हणून जन्म घेतला. हे पाहून राजा आणि राणीला खूप आनंद झाला. महाराजांच्या पोटी पुत्र झाल्याचा जल्लोष संपूर्ण काशी नगरात झाला. संपूर्ण नगरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
ब्राह्मणाने त्या मुलाचे नाव रणविजय ठेवले. हळूहळू रणविजय मोठा होऊ लागला. राजकुमार रणविजय हे आपल्या वडिलांप्रमाणेच अत्यंत धार्मिक आणि देवभक्ती होते. राजाचा मुलगा खूप वेगाने मोठा होऊ लागला. हळूहळू वेळ पुढे सरकत होता. राजाला खूप आनंद झाला. घरी मुलगा आला होता. म्हणून आपल्या मुलाचे लाड आणि संगोपन करताना राजा विसरला की या मुलाचे वय फक्त 25 वर्ष आहे. आता लवकरच याचं आयुष्य संपणार आहे. मित्रांनो, ही त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा मुलगा 15 वर्षाचा होतो. दुसऱ्या नगराचा एक राजा होता, राजा तेजसिंह. त्यांना एक मुलगी होती, सौंदर्या. ती खूपच सुंदर आणि तारुण्यात सौंदर्य इंद्राच्या अप्सरासारखी दिसत होती. ती खूप सुंदर मुलगी होती. ती मुलगी खूपच दानधर्म करायची. लहानपणापासूनच तिला आईवडिलांकडून धार्मिक कार्य करण्याचे संस्कार मिळाले होते. प्रत्येक प्राणीमात्रावर दया करायची. अतिशय संस्कारी होती. सकाळी उठल्यावर प्रथम ती पक्ष्यांना धान्य द्यायची. त्यानंतर तिच्या दारात आलेल्या कोणत्याही साधू ऋषीला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नव्हती. ती प्रत्येक भुकेलेल्याला जीव घालायची. सौंदर्या हळूहळू मोठी झाली. जेव्हा महाराज तेजसिंग आणि राजा देवराजांचा मुलगा रणविजय यांच्याबद्दल ऐकले की महाराज देवराज यांचा एक अतिशय धार्मिक आणि हुशार मुलगा आहे, तेव्हा राजा तेजसिंह यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव राजा देवराज यांच्याकडे पाठवला. दुसरीकडे राजा देवराजने मनात विचार केला की माझ्या मुलाचे आयुष्य 25 वर्ष आहे. जर मी त्याचे लग्न केले तर त्यांनी मुलाला जन्म दिला तर माझा वंशही पुढे जाईल. मित्रांनो, असा विचार करून राजा देवराजाने राजपुत्राचे लग्न पक्के केले. काही दिवसात राजकुमारी सौंदर्याचा विवाह राजकुमार रणविजयशी झाला. राजकन्या सौंदर्या अत्यंत पतिव्रता स्त्री होती. तिचा एक नियम असा होता की जोपर्यंत भुकेल्या प्राण्यांना खायला अन्न देत नाही तोपर्यंत ती स्वतः अन्न खात नाही. हळूहळू वेळ पुढे चालला होता. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, इकडे देवराजाला आपल्या मुलाच्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे हे समजले होते. कारण भगवान भोलेनाथांनी त्याला सर्व काही सांगितले होते की तुझ्या मुलाचे वय फक्त 25 वर्ष असेल. मात्र ही गोष्ट राजांनी कोणालाही कळू दिली नव्हती. राजाची काळजी वाढत होती. राजपुत्राचे वय जसे वाढत होते तसे राजाची चिंता वाढत होती. राजपुत्राच्या आयुष्यात फक्त 4 दिवस उरले असताना राजा विचार करू लागला, आता मी काय करावे? माझा मुलगा 4 दिवसांनी मरेल. मित्रांनो, पुत्रप्रेमामुळे राजा भगवान भोलेनाथांचे वरदान विसरले आणि पुत्राच्या आसक्तीमुळे तो आजारी पडला. त्याला आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल सांगून सर्वांना काळजीमध्ये टाकायचे नव्हते. आता राजाने अन्न खाणे बंदच केले. तो दिवससुद्धा आला जेव्हा राजाचा मुलगा मरणार होता. त्या दिवशी राजा सकाळपासून भगवान भोलेनाथांच्या ध्यानात तल्लीन झाला. राजा म्हणू लागला, हे भगवान, माझ्या मुलाच्या जाण्याचे दुःख सहन करण्याची शक्ती मला द्या. नशिबात लिहिलेले आहे ते कोणीही बदलू शकत नाही. जे व्हायचं आहे, मृत्यू हा होणारच. ती राजकुमारी जी नवविवाहित पत्नी होती ती रोज भुकेल्या जीवाला अन्न खाऊ घालायची, पक्ष्यांना धान्य द्यायची. प्रत्येक दिवसाप्रमाणे त्या दिवशीही ती त्याच्या धार्मिक कार्यामध्ये मग्न होती. इकडे यमलोकात यमराजाने पाहिले की आज राजकुमार रणविजयचा मृत्यूदिन आहे. म्हणून यमराजाने लगेच आपल्या 2 दूतांना आदेश दिला की जा, आत्तापासून 1 तासानंतर राजकुमार रणविजयचा आत्मा त्यांच्या शरीरातून आणा. तुम्ही राजकुमार रणविजयचा आत्मा असाच काढू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला एका सापाजवळ जाऊन त्या सापाला राजकुमाराला मारण्यासाठी प्रवृत्त करावे लागेल, कारण तो राजकुमार साप चावल्यामुळे मरेल. यमराजाने त्याच्या 2 दूतांना त्वरित जाण्यास सांगितले. 1 तासाच्या आत आत्मा आणण्यास सांगितला. यमराजाची आज्ञा मिळताच यमदूत राजकुमार रणविजयचा आत्मा घेण्यासाठी गेले. आणि दुसरीकडे यमराजाच्या मायेने प्रेरित होऊन एक साप मनात विचार करू लागला की आज मला राजवाड्यात प्रवेश करायला पाहिजे, पूर्ण राजवाडा फिरून पाहायला पाहिजे.
मित्रांनो, तो साप राजवाड्यात शिरला. महालामध्ये तो इकडे तिकडे हिंडत फिरत होता. आता त्याला यमराजाची प्रेरणा होती, म्हणून तो फिरत राजपुत्राच्या पलंगावर येऊन पोहोचतो, जिथे राजकुमार झोपत असे. तिथे जाऊन राजकुमाराच्या पलंगाजवळ बसतो. तेव्हा राजाचे दोन्ही यमदूत राजवाड्याच्या दारात उभे राहून वेळ संपण्याची वाट पाहत होते. त्यांना असंच वाटत होतं की 1 तास कधी संपेल, हा साप राजकुमाराला कधी डसणार आहे, मग आपण आत्मा घेऊन यमराजाकडे जाऊ. मित्रांनो, अशा प्रकारे यमराज दूत विचार करत होते. मग काय होते, दुसऱ्या गावात एक गरीब माणूस राहत होता. त्याला एक मुलगी होती. त्यांनी त्या मुलीचे वेळेवर लग्न लावून दिले, पण त्या मुलीचा नवरा खूप मद्यपान करायचा, नेहमी मारहाण करायचा, मुलीला नेहमी त्रास देत असे. तिला मारहाण करून तिला तो घराबाहेर काढू इच्छित होता. त्या गरीब दाम्पत्याची मुलगी तिच्या पतीसोबत काही काळ राहते. त्यानंतर ती गरोदर राहते आणि एके दिवशी नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून तिच्या वडिलांच्या घरी येते. मुलीचे वडील म्हातारे झाले होते. त्यांना काहीच कमवता येत नव्हते. तो गरीब माणूस भीक मागून खात असे. इकडे 9 महिने पूर्ण होत होते. त्या गरीब दाम्पत्याच्या मुलीने एका मुलाला जन्म दिला. मुलाला जन्म दिल्यानंतर तिला खूप भूक लागली होती. तिला आता अन्नाची गरज होती, कारण प्रसूतीच्या काळात भूक खूप तीव्र असते. आता ती गरीब वडिलांकडून जेवण मागते. तो गरीब ब्राह्मण जवळच्या गावात अन्न मागायला आला, पण तो रोज भीक मागत असल्यामुळे त्याला लोक भिक्षाही देत नव्हते. त्या गरीबाला खायलाही कोणीच काहीच देत नव्हते. रिकाम्या हाताने मुलीचे वडील घरी परत येतात. मुलीची भूक तिला खूप बेचैन करत होती. त्यामुळे ती मुलगी वडिलांना म्हणू लागली की, बाबा, मी भुकेमुळे मरते आहे. अन्नाशिवाय 3 दिवस राहिले. तुम्हाला काही भिक्षा मिळाली असेल तर मला खायला द्या, नाहीतर मी स्वतःच्या मुलाला खाईन. तो म्हातारा म्हणतो, पोरी, तू या मुलाला खाऊ नकोस. मी पुन्हा प्रयत्न करतो. नगरामध्ये अन्न मागायला जातो. मला कुठूनही अन्न मिळाले तर मी तुझ्यासाठी घेऊन येईल. आज मी काशीनगरात जाईल. तिथल्या राजाच्या दारात जाऊन त्यांच्याकडून काहीतरी मागणार आहे. मला काही खायला मिळालं तर तुझ्यासाठी नक्की आणेल. त्यानंतर ते वृद्ध वडील नगरात जातात. इकडे राजपुत्राची पत्नी सौंदर्या रोज गरिबांना जेवू घालायची. आज त्यांनी गरिबांना अन्न दिले. तिने तिच्या नवऱ्यासाठी स्वादिष्ट अन्न तयार करण्याची सुरुवात केली. ती खूपच प्रेमाने तिच्या नवऱ्याला स्वादिष्ट अन्न देणार होती, परंतु इतक्यात तो म्हातारा तिच्या दारात पोहोचतो. मित्रांनो, राजकुमार रणविजयच्या पत्नीला सौंदर्याला दारात उभा असलेला गरीब म्हातारा दिसतो. तिला त्या म्हाताऱ्याला पाहून दया येते. म्हाताऱ्याने तिच्याकडे पाहिले. तो म्हणाला, अगं पोरी, यावेळी जरा काही मला खायला मिळाले तर माझ्यावर तुझे खूप उपकार होतील. राणीने पाहिले की हा गरीब माणूस आहे आणि तो माझ्याकडे अन्न मागत आहे. हे अन्न मी माझ्या नवऱ्यासाठी तयार केले आहे. जर मी त्याला अन्न दिले तर माझा नवरा काय खाईल? मग तिने विचार केला की नवरा अजून इथं नाहीये, तो त्यांच्या वडिलांसोबत बसलाय. तोपर्यंत मी हे अन्न गरीब माणसाला देईल. माझा नवरा आल्यावर मी त्यांच्यासाठी आणखीन जेवण तयार करेल. असे विचार करत राजकुमारी सौंदर्याने तिच्या नवऱ्यासाठी बनवलेले स्वादिष्ट जेवण त्या गरीब वृद्धाला दिले. तो म्हातारा अन्न घेतो आणि आपल्या घरी परत जातो, कारण त्याची मुलगी 3 दिवस उपाशी होती. दुसरीकडे राजाचा मुलगा वडिलांना भेटल्यानंतर, वडिलांना वैद्याला दाखवल्यानंतर राजकुमार राजाच्या खोलीतून बाहेर येतो. त्याच्या खोलीकडे जाऊ लागतो. तो म्हातारा अन्न घेतो आणि आपल्या घरी परत जातो. महालाच्या दारात 2 यमदूत तयार उभे होते आणि तो साप त्याला चावायला त्याच्या पलंगावर बसला होता. इकडे त्या वृद्धाने अन्न त्याच्या मुलीला दिले. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा सर्व ठीक असते. कोणतीही आपत्ती टाळण्यासाठी तुम्हाला एकच संकेत मिळतो, ते तुम्ही लक्षात ठेवावे.
आता ती वेळ ओळखले, तो संकेत समजून घेतला तर खूप मोठी आपत्तीही टळू शकते. जेव्हा राजकुमार त्याच्या खोलीत जाण्यासाठी जिन्याच्या पायऱ्यावर त्यांनी पाय ठेवले तेव्हा त्याला शिंका आली. दुसऱ्या बाजूला त्याची ठरलेली वेळ संपणार होती. यमदूत खूप अधीर होत होते की कधी एकदा संपणार. फक्त काही क्षण उरले होते. दुसरीकडे तो साप वाट पाहत होता की राजकुमार येईल आणि त्याला मी दंश करेल. इकडे त्या वृद्धाने ते अन्न त्याच्या मुलीला दिले. जेव्हा मुलीने जेवण खाल्ले तेव्हा तिने वडिलांना विचारले, हे जेवण तुम्हाला कोणी दिले? मुलीचे वडील म्हणाले, पोरी, हे अन्न येथील राणीने दिले आहे. येथील राजाच्या सुनेने माझ्यावर दया दाखवून मला हे स्वादिष्ट भोजन दिले आहे. जेवण पाहून मुलीच्या आत्म्यातून आशीर्वाद देऊ लागले. देवाची प्रार्थना करू लागली. ती म्हणाली, हे देवा, ज्या व्यक्तीने तिला अन्न दिले आहे तिचा पती अमर राहो, ती सदैव सौभाग्यवती राहो. अन्न तिच्या तोंडात घेताच त्या क्षणी आत्म्याकडून आशीर्वाद बाहेर पडतो. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पूर्ण मनोभावे दिलेला आशीर्वाद नक्कीच फळ देतो. आता येथे मुलीचा आशीर्वाद देवाकडे जातो. देवांचे देव महादेवांपर्यंत पोहोचतो. तेव्हा भगवान भोलेनाथांचे सिंहासन हलू लागले. भोलेनाथ विचार करू लागले, माझे सिंहासन का हलते आहे? भगवान भोलेनाथ विचार करू लागतात की जगात काय घडणार आहे. ताबडतोब नारद मुनींना बोलावले. नारदांना त्यांनी सांगितले की या तिन्ही लोकांमध्ये काय घडत आहे ते पहा. मुनींना पाहिल्यावर त्यांना सर्व काही समजले. त्यांनी जाऊन भगवान भोलेनाथांना सांगितले, भगवान, एक विचित्र घटना घडत आहे. राजा देवराजाच्या मुलाची मृत्यूची वेळ जवळ आली आहे. यमदूत दारात बसले आहेत. साप त्याच्या पलंगावर फणा पसरून बसलेला आहे. राजकुमार पायऱ्या चढून वर जात आहे. तो त्याच्या पलंगावर बसताच त्याला साप चावेल. दुसऱ्या बाजूला म्हाताऱ्याची मुलगी राजकन्येला आशीर्वाद दिला आहे की सौंदर्या अखंड सौभाग्यवती राहो. आशीर्वाद तिच्या आत्म्यातून बाहेर पडत आहे. हे काय विचित्र योगायोग आहे. एकीकडे मृत्यू त्यांना नेण्यासाठी उभा आहे, तर दुसरीकडे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद दिले जात आहेत. आता परमार्थ आणि मृत्यूची शक्ती भेटली आहे. नारद म्हणाले, प्रभू, यात काय होणार? भगवान भोलेनाथ म्हणतात, नियतीने जे ठरवले आहे ते होणार. फक्त प्रतीक्षा करा आणि सर्व काही चांगले होईल. राजकुमार पायऱ्या चढून त्यांच्या पलंगाकडे जात आहेत. नाग सुद्धा दंश करण्यासाठी तयार होता. हे यमाचे दूत सुद्धा तयार होते. ते विचार करत होते की आता आमचं काम होणार आहे. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. दान धर्माची शक्ती मृत्यूच्या शक्तीच्या मध्ये आली. त्या शक्तीने नागाला पुढे जाण्यापासून किंवा कोणतीही हालचाल करण्यापासून रोखले. नागामध्ये पुढे जाण्याची ताकद नव्हती. नाग विचार करू लागला, मी या राजपुत्राला चावायला आलोय, परंतु आता मला चालता येत नाही. हे सगळं का होतंय? मित्रांनो, हे सर्व त्या वृद्ध म्हाताऱ्याच्या मुलीने दिलेल्या आशीर्वादाचा परिणाम होता. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, जेव्हा श्राप दिला जातो तेव्हा आशीर्वादही दिले जातात. नाग आणि राजकुमार यांच्यामध्ये आशीर्वाद येऊन उभा राहिला. राजकन्येचे दान मृत्यूला त्याचे काम करून देत नव्हते. यमदूत दानाच्या शक्तीला म्हणू लागला की तू इथून परत जा, आम्हाला आमचे काम करू द्या, आम्हाला या राजकुमाराचे प्राण घेऊन जायचे आहे. तेव्हा दानाची शक्ती आणि मुलीचा आशीर्वाद म्हणू लागले, कधीच नाही, असे कधीच होणार नाही. आम्ही असताना तुम्ही राजकुमाराचे प्राण कधीच घेऊ शकणार नाही. मित्रांनो, आता दोघांमध्ये वादविवाद सुरू होता. परंतु दानाच्या शक्तीने यमदूतांना पुढे जाण्यासाठी थांबवले. यमदूत पुढे जाऊ शकले नाहीत. अखेर हार मानून ते यमलोकात परत निघून गेले. यमदूत यमलोकांमध्ये जाऊन यमदूत राजाला म्हणाले, महाराज, हे सर्व काय आहे? यमदूत रिकाम्या हाताने आलेले पाहून यमराज म्हणाले, तुम्ही रिकाम्या हाताने कसे आलात?
तुम्हाला तर राजकुमार रणविजय यांचे प्राण हरण करण्यासाठी पाठवले होते. तेव्हा यमदूत म्हणतात, स्वामी, राजकुमार रणविजय यांचे प्राण हरण करण्यासाठी 2 बाधा मध्ये त्यांच्या समोर होत्या. आमचे काहीही चालले नाही. यमराज म्हणाले, अशा कोणत्या 2 बाधा मृत्यूच्या मार्गामध्ये येत होत्या? दोन्ही यमदूतांनी सांगितले, महाराज, एक तर दानाची शक्ती आहे आणि दुसरी आशीर्वादाची शक्ती आहे. हे यमदूताचे हे म्हणणे ऐकल्यावर यमराज म्हणाले की असं दिसत आहे की तुम्ही तुमच्या कार्यामध्ये आता सक्षम राहिले नाही. तुम्ही म्हातारे झाले आहात. मी स्वतः जाऊन पाहतो की कोणती बाधा राजकुमाराचे प्राण आणण्यासाठी मध्ये येत आहे. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा. त्यानंतर यमराज स्वतः पृथ्वीवर आले. भगवान भोलेनाथांनी विचार केला की मला आता यांच्यामध्ये तडजोड करून द्यायला पाहिजे. यमराज यांच्यासमोर जिंकू शकणार नाही. परंतु जर यमराज हरले तर निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन असेल. जेव्हा यमराज राजकुमाराचे प्राण हरण करण्यासाठी तेथे प्रकट झाले तेव्हा भोलेनाथ सुद्धा प्रकट झाले. यमराजाने जेव्हा भगवान भोलेनाथ त्यांना पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या चरणावर प्रणाम अर्पण केला. भगवान भोलेनाथ हे यमराजाला म्हणाले, हे यमराज, तुमच्या विधानानुसार राजपुत्राचे आयुष्य पूर्ण झाले आहे. परंतु तुम्ही मला हे सांगा की शापाचा सामना कोणाला करावा लागला नाही? शापाचा सामना जर भगवान श्री विष्णू, ब्रह्मदेव यांना सुद्धा करावा लागला, तुम्ही सुद्धा शापामुळे मृत्यू लोकावर जन्म घेतला नाही. तेव्हा महाराज म्हणू लागले, हे भोलेनाथ, मी तर एका शापाचा मान ठेवला होता. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले, जर तुम्ही एखाद्या शापाचा मान ठेवत असाल तर त्याच प्रकारे एखाद्याच्या आत्म्यातून निघालेल्या आशीर्वादाचा सन्मान सुद्धा तो ठेवू शकतो. तो आशीर्वाद निष्फळ असे कसे करू शकतो? यमराज भगवान भोलेनाथ त्यांना म्हणाले, हे प्रभू, आता अशा प्रसंगी उपाय तुम्ही सांगा. मी काय करू शकतो? तेव्हा भगवान भोलेनाथ यमराजाला म्हणाले, तुम्ही या राजकुमाराचे आयुष्य 110 वर्ष करा. हे भोलेनाथ, मी तर एखाद्या शापाचा मान ठेवतो. तेव्हा राजकुमार त्याला मिळालेल्या आशीर्वादामुळे त्याचा मृत्यूस पात्र नाही. राजकुमाराने मृत्यूवर विजय मिळवला आहे. भगवान भोलेनाथांच्या सांगण्यावरून यमराजाने प्रकृतीच्या नियमांमध्ये बदल केला. राजकुमार रणविजय यांचे वय 110 वर्ष केले. त्यानंतर यमराज यमलोकांमध्ये परत निघून गेले. इकडे राजकुमार रणविजय यांचे वय 110 वर्ष झाले होते. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, अशा प्रकारे एखाद्या भुकेलेल्याला अन्नदान केल्यामुळे राजाच्या मुलावर आलेला मृत्यूसुद्धा टळला आहे. आणि म्हणूनच मनुष्याचे चांगले कर्म, गरिबांची सेवा मृत्यूला टाळण्याचे सुद्धा सामर्थ्य ठेवत असतात. परंतु मनुष्याने हे पाहायला पाहिजे की तो ज्याला दान देत आहे तो व्यक्ती दानास पात्र आहे की नाही. जर मनुष्य पूर्ण मनोभावे दान करत असेल तर त्याच्या कर्मासमोर मृत्यूसुद्धा पराजित होऊ शकतो. जर एखादी व्यक्ती एखाद्याची सेवा करून त्याचे कठीण काळामध्ये त्याला उपयोगी येऊन त्याची मदत करत असेल, तर त्याचे आशीर्वाद घेत असेल, तर मृत्यूला सुद्धा टाळू शकतात. दानाची आणि आशीर्वादाची शक्ती खूप मोठी आहे. त्या शक्तींसमोर मोठ्यात मोठे संकट सुद्धा हार मानत असतात. मित्रांनो, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामाला सांगितले, या 2 गोष्टी मुलांवर आलेला मृत्यू सुद्धा टाळू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.